तुम्ही पहिल्यांदाच आई होणार आहे आणि तुमची ईडीडी जवळ आली आहे, म्हणजेच बाळाच्या डिलिव्हरीची तारीख जवळ आली आहे. तर बाळाच्या आगमनाची काय काय तयारी करायला हवी हे तुम्हाला माहिती हवे. बाळाच्या डिलिव्हरी डेटच्या आधी 3 ते 4 आठवडे आधी तुमची हॉस्पिटलची बॅग तयार हवी, कारण 36 ते 37 आठवडे झालं की बाळाची डिलिव्हरी कधीही होऊ शकते. तर हॉस्पिटलमध्ये न्यायच्या बॅगेत काय काय सामान भरायला हवे? बाळासाठी कमीत कमी एकदा धुतलेले स्वच्छ कपडे, उबदार आणि प्रिफरेबली फ्रंट ओपन क्लोथ्स, लंगोट, डिस्पोजेबल डायपर, टोपडं, हातमोजे, सॉक्स, लाळेर, तसेच बाळासाठी टॉवेल, कॉटनची सुती कपडे, बाळाची शी सू पुसण्यासाठी स्वच्छ कापड आणि सिझेरियन सेक्शन असेल तर बाळाला पहिल्या दिवशी दूध पाजण्यासाठी वाटी चमचा, उकळलेले पाणी, हिवाळ्यात रूम उबदार ठेवण्यासाठी रूम हीटर, तसेच मच्छरदाणी. बाळ जेव्हा घरी येणार असेल तर बाळाची खोली कशी असावी? तर बाळाची खोली स्वच्छ, उबदार, हवेशीर व सूर्यप्रकाश येणारी हवी. बाळाचा आणि आईचा बेड एकच असावा आणि तो डायरेक्ट पंख्याखाली नसावा. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात रूम उबदार ठेवण्यासाठी रूम हीटरचा वापर करा.